विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्तेचे प्रश्न खूप साधे आणि सोपे असतात. फक्त आपण कशा पद्धतीने त्याला सोडवतो, कशा पद्धतीने आपण आपला दिमाग लावतो ते महत्वाचं आहे. चला बघा प्रश्न काय आहे. 11, 33, 132, 660 रिकामी जागा, या जागी काय येईल? तर आता ह्या संख्या बघितल्यानंतर आपल्याला समजून येत आहे की बघा ह्या वाढत आहेत, ह्या खूप म्हणजे वेगाने वाढत आहेत. म्हणजे हा प्लस केल्यावर एवढे येऊ शकते का रे? नाही येऊ शकत. मायनसचा काही प्रश्नच नाही आणि भागाकार काहीच नाही. तर मग आपल्याला हे कसे वाढू शकते? ते गुणाकार केल्यानंतरच हे 11 चे 33 होऊ शकते, 33 चे 132 होऊ शकते आणि 132 चे 660 होऊ शकते. तर हे कशा पद्धतीने वाढले असतील? तर चला आपण तर्क लावूया. बघा 11 गुणिला 3 केला तर 11चा फळा माहित आहे आपल्याला, 11 त्रिक 33 होते. आता 33 चा आपल्याला फळा माहित नाही, पण आपण तर्क लावू शकतो. जसा 3 चा तर माहित आहे आपल्याला. तर बघा 3 1 3, 3 2 7, 3 3 9, 3 4 12 म्हणजे 4 न गुणला तर हा जवळपास 12 येत आहे. ठीक आहे, पण संख्या काय आहे? 13 आहे. तर बघा 4 न गुणून बघू आपण. काय 33 गुणिला 4. बघा 4 त्रिक किती होते मुलांनो? 12. हा चला 1. 4 त्रिक 12 आणि 1 13 आलं. म्हणजे पहिल्यांदा काय केलो आपण? 3 ने गुणलो, मग 4 ने गुणलो. आता आपण बघू 5 न गुणून बघूया. 132 गुणिला 5. तर बघा आता 13 52, 13चा फळा येते 13 पंचे 65 म्हणजे 5 न केल्यावर जवळपास येतेच, ह्या 66 च्या जवळपास येतोच 65. ठीक आहे, तर बघा गुणून बघूया. 5 दुने 10, हा चला 1. बघा 5 त्रिक 15 आणि 1 16, हा चला 1. 5 1 5 आणि 1 6 आलं 660. तर जर 11 ला 3 ने गुणला तर 33 येतो. 33 ला 4 ने गुणला तर 132 येते. 132 ला 5 ने गुणला तर 660 येते. तर हा पण याच्या समोरचा आकडा असेल 660 गुणिले आपल्याला काय करावं लागेल? आता 6 करावं लागेल, तेव्हाच आपलं अँसर येईल. 6 शून्य 0, 6 6 36, हातच्याने 3, 6 7 36 आणि 3 किती होईल मुलांनो? 39. तर बघा 39 60 कुठं आहे? तर बघा ऑप्शन नंबर 4, 39 60. अशा पद्धतीनं खूप आपल्याला म्हणजे तर्क लावायचा आहे आणि साधे आणि सोपे तर्क असतात. फक्त आपल्याला तर्क कशा पद्धतीने लागू शकतो हे फक्त चेक करायचे आहे. समजलं विद्यार्थ्यांनो?